आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय। सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनांचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं। मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे। हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय। एकीकडे आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत। बुलढाणा शहरामध्ये राजरोज अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बेशरमपणाचं एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का, एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का। अरे हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश भारत देश जो आहे हा लाल बहादूर शास्त्रींचा देश आहे। रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लाल बहादूर शास्त्री या देशाने बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा नसेल तर ठीक आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का, इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जात आहे या वक्तव्याचाच भाग 2 म्हणजे पोलिसांनी आता काय करावं तर पोलिसांनी आया बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या, आमच्या घरात चहा पाणी करावं, आमच्या घरामध्ये झाडू पोछा करावा। हा उन्मत्तपणा आणि हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।